कधी असं झालंय का की रात्री झोपताना तुम्ही स्वतःला खूप मोठी वचन देता, उद्या सकाळी 5 वाजता नक्की उठायचं, व्यायाम करायचा, वाचन करायचं आणि आजचा दिवस आयुष्यातला बेस्ट दिवस बनवायचा. पण जेव्हा 5चा अलार्म असतो तेव्हा तो सुजन बटन दाबताना आपल्याला जगातील सगळ्यात जास्त सुख वाटतं. आपण विचार करतो फक्त 5 मिनिट अजून झोपते, आणि मग जेव्हा आपण 8 किंवा 9 वाजता उठतो तेव्हा पूर्ण दिवसभर एकच गोष्ट मनात टोचत राहते, आजचा दिवस तर असाच वाया गेला, मी माझं स्वतःला दिलेलं वचनही पाळू शकले नाही. जर तुमच्यासोबत हे असंच होत असेल तर काळजी करू नका, कारण ही समस्या फक्त तुमची नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सगळ्यात यशस्वी लोक, मग ते एलोन मस्क असोत, ऑलिम्पिक खेळाडू किंवा मोठे कलाकार, त्यांच्याकडे असं काही खास जादूची कांडी नाहीये. त्यांच्याकडे आहे एक खास सकाळचा फॉर्म्युला. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रॉबिन शर्मा यांच्या जगप्रसिद्ध द 5 AM क्लब या पुस्तकाचा असा एक सविस्तर सार सांगणार आहे, जो तुमचा फक्त सकाळचा वेळच नाही तर तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमचं नशीब बदलून टाकेल. हे पुस्तक वाचल्यानंतर मला समजलं की पहाटचे ते 60 मिनिट तुमच्या पूर्ण आयुष्याला कशी कलाटणी देऊ शकतात, आणि ते 60 मिनिट नेमकं कसे वापरायचे याचा प्रूव्हन नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आणि तुम्ही पाहत आहात पुस्तक तत्व. चला तर मग एका रंजक गोष्टीपासून या प्रवासाची सुरुवात करूया. मित्रांनो, रॉबिन शर्मा यांनी या पुस्तकात एक अतिशय सुंदर कथा सांगितली आहे. ही गोष्ट अशा 2 व्यक्तींची आहे ज्या आपल्या आयुष्यात पूर्णपणे हरलेल्या आहेत. एक आहे एक उद्योजक महिला जिचा व्यवसाय बुडत चाललाय आणि ती प्रचंड तणावात आहे, आणि दुसरा आहे एक कलाकार ज्याच्याकडे टॅलेंट तर खूप आहे पण शिस्त नसल्यामुळे तो आयुष्यात मागे पडलाय. हे दोघेही एका सेमिनार मध्ये एका अशा माणसाला भेटतात जो दिसायला अगदी साधा, फाटके कपडे घातलेला असतो, पण त्याचे विचार एखाद्या राजासारखे असतात. तो त्यांना सांगतो, जर तुम्हाला जगातील वरच्या 5% यशस्वी लोकांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला तेच करावे लागेल जे उरलेले 95% लोक करायला तयार नाहीत. हा माणूस प्रत्यक्षात एक बिलियनियर असतो ज्याने शून्यातून विश्व उभं केलं असतं. तो या दोघांनाही एका शांत बेटावर घेऊन जातो आणि तिथे त्यांना यशाचं सर्वात मोठं रहस्य सांगतो. तो म्हणतो की तुमची सकाळ कशी आहे यावरून तुमचं आयुष्य अवलंबून असतं. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा पहाटे 5 वाजता उठून स्वतःवर काम करणं ही सुपर पॉवर आहे. लेखक सांगतात यांच्या मते पहाटच्या त्यावेळी आपल्याला मेंदूमध्ये एक विशेष शांतता असते ज्याला ते क्वाइटिट्यूड म्हणतात. त्यावेळी तुमचं लक्ष विचलित करणारं कोणीही नसतं. पण केवळ 5 वाजता उठून उपयोग नाही, तर त्या पहिल्या तासात नेमकं काय करायचं याचा एक ठोस आराखडा लेखक आपल्याला देतात. तो आराखडा म्हणजे त्या 60 मिनिटाचा नियम, जो तुमच्या शरीराला आणि मेंदूला पूर्णपणे रिचार्ज करतो. सकाळी ते 5 ते 6 वेळेला लेखक विक्टरी आवर म्हणतात. या एका तासात तुम्ही तुमच्या आयुष्याचा पाया रचता. हे ऐकल्यावर त्या उद्योजक महिलेला आणि कलाकाराला प्रश्न पडतो की नक्की या एका तासात काय घडते, नक्की या 1 तासात अशी काय जादू दडलेली आहे. तेव्हा तो अब्जाधीश त्यांना या नियमाचे 3 मुख्य भाग समजावून सांगायला सुरुवात करतो. त्या शांत बेटावर पहाटे पहिली किरण पडण्याआधीच तो अब्जाधीश त्या दोघांना सांगतो, नुसतं 5 वाजता उठून उपयोग नाही. जर तुम्ही उठून पुन्हा मोबाईल बघणार असाल किंवा आळस करणार असाल तर तुमची प्रगती 0 आहे. तुम्हाला तुमच्या दिवसाचा पहिला तास, ज्याला लेखक रॉबिन शर्मा विक्टोरी आवर म्हणतात, तो 3 समान भागात विभागावा लागेल. यालाच आपण 20-20-20 नियम म्हणतो. हा नियम नक्की काय आहे आणि तो विज्ञानावर कसा आधारित आहे हे लेखक आपल्याला सविस्तरपणे समजावून सांगतात. पहिले 20 मिनिट 5 ते 5:20 ह्या वेळेत तुम्ही हालचाल करा. उठल्या उठल्या पहिले 20 मिनिटात तुम्हाला तीव्र व्यायाम करायचा आहे, असा व्यायाम ज्याने तुम्हाला घाम आलाच पाहिजे. लेखकाचा हा आग्रह आहे कारण जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुमच्या शरीरातील कोर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन, जो तुम्हाला भीती आणि चिंता देतो, तो कमी होतो. त्याऐवजी मेंदूमध्ये BDNF नावाचा प्रोटीन तयार होतं जे तुमचं न्यूरॉन्स रिपेअर करतं. थोडक्यात सांगायचं तर तुमचा मेंदू सुपर फास्ट मोड मध्ये येतो आणि तुम्ही पूर्णपणे जागे होता. दुसरी 20 मिनिट आहेत 5:20 ते 5:40 रिफ्लेक्ट, आत्मचिंतन. आता तुम्ही 4 झाले, पण मनाला दिशा देण्याची गरज आहे. या 20 मिनिटात तुम्हाला पूर्ण शांततेत बसायचं आहे. तुम्ही ध्यान, मेडिटेशन करा किंवा तुमची डायरी लिहा.
जर्नलिंग करा. आजचा पूर्ण दिवस तुम्हाला कसा घालवायचा आहे, तुमची स्वप्न काय आहेत हे एका कागदावर उतरावा. ही वेळ तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी जोडते, ज्यामुळे दिवसभर बाहेर कितीही गोंधळ झाला तरी तुमचं मन स्थिर राहतं. आणि तिसरी 20 मिनिटे आहेत 5:40 ते 6, यामध्ये ग्रो करा, स्वतःची प्रगती. आता शेवटी 20 मिनिटे आहेत स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी. जग अजूनही झोपेतच असतं, पण तुम्ही जगापेक्षा हुशार होण्यासाठी तयार आहात. या वेळेत एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचा, एखादा चांगला पॉडकास्ट ऐका किंवा तुमच्या क्षेत्राशी संबंधित काहीतरी नवीन शिका. विचार करा, जर तुम्ही रोज 20 मिनिटे काहीतरी नवीन शिकलात तर वर्षाच्या शेवटी तुम्ही जगापेक्षा किती पटीने पुढे गेले असाल. तो अब्जाधीश त्या दोघांना बघून हसतो आणि म्हणतो, हा नियम ऐकायला सोपा वाटतो, पण जो हा सलग पाळतो त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतात. पण केवळ सकाळची ही एक सवय बदलून चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आतलं जग बदलून 4 अंतर्गत साम्राज्य उभे करावे लागेल, असं लेखक आपल्याला सांगतात. ही साम्राज्य नक्की काय आहेत ते आता आपण पाहूया. मित्रांनो, रॉबिन शर्मा यांनी या पुस्तकात एक अतिशय क्रांतिकारी विचार मांडलाय. ते म्हणतात की बहुतेक लोक फक्त माइंडसेट बद्दल बोलतात, म्हणजे फक्त विचार चांगले ठेवा. पण केवळ विचार बदलून काहीच होत नाही. जर तुमचं हृदय जड असेल किंवा तुमचं शरीर साथ देत नसेल तर तुमची प्रगती अर्ध्यावरच खुंटते. म्हणूनच यशासाठी तुम्हाला तुमचं स्वतःच्या अंतर्गत 4 साम्राज्यांवर एकाच वेळी काम करावं लागेल. माइंडसेट, मानसिकता, हे तुमचं पहिलं साम्राज्य आहे. यामध्ये तुमचे विचार, तुमची बुद्धिमत्ता येते. जगातील 95% लोक फक्त यावर लक्ष देतात, पण लेखक म्हणतात की जोपर्यंत बाकीचे 3 साम्राज्य मजबूत नाहीत तोपर्यंत माइंडसेट फार काळ टिकत नाही. हार्टसेट, भावनात्मक आरोग्य. तुमचं हार्टसेट म्हणजे तुमच्या भावना. तुमच्या मनात कोणाबद्दल राग आहे का? तुम्हाला सतत भीती वाटत आहे का? जर तुमचं हृदय रागाने किंवा दुःखाने भरलेलं असेल तर तुमचं डोकं कितीही चालत असेल तरी तुम्ही प्रगती करू शकत नाही. स्वतःला आणि इतरांना माफ करायला शिका आणि मनात कृतज्ञता ठेवा. ज्याचं मन शांत असतं तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. हील सेट, शारीरिक आरोग्य, हे खूप महत्वाचं आहे. विचार करा, जर तुमचं शरीर साथ देत नसेल तर तुम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होणे काय करणार? तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी आणि कामात ऊर्जा टिकवण्यासाठी व्यायाम आणि सकस आहार खूप गरजेचा आहे. जेव्हा तुमचं शरीर फिट असतं तेव्हा तुमचं काम करण्याचं टॅलेंट ही 10 पटीने वाढतं. चौथं आहे सोल सेट, आध्यात्मिक शांती. सोल सेट म्हणजे दररोज थोडा वेळ शांततेत बसून स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधणं. आपण नक्की कोण आहोत? आपलं या जगात येण्याची ध्येय काय आहे? जेव्हा तुम्हाला ही आंतरिक शांती मिळते तेव्हा जगातील कोणतीही गडबड तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाही. तो अब्जाधीश त्या दोघांना सांगतो की जेव्हा तुम्ही सकाळी 5 वाजता उठून या 4ही साम्राज्यांवर एकाच वेळी काम करता तेव्हा तुम्ही एक सामान्य माणूस राहत नाही, तर तुम्ही एक क्रिएटिव्ह जीनियस बनता. तुम्ही तुमच्या कामात जे मास्टरी मिळवता ती पाहून जग थक्क होतं. पण मित्रांनो, एकदा का तुम्ही सकाळी उठून स्वतःवर काम केलं की मग दिवसाच्या कामात लक्ष कसं द्यायचं तिथे हे सगळे तुम्हाला हे साम्राज्य कामे येतील. मित्रांनो, त्या शांत बेटावर तो अब्जाधीश त्या उद्योजक महिलेला आणि कलाकाराला शेवटी आणि सर्वात मोलाचा सल्ला देतो. तो म्हणजे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण लक्षात ठेवा, विचारांपेक्षा कृती महत्वाची आहे. लेखक सांगतात की कोणतीही नवीन सवय अंगी बाळगण्यासाठी आपल्याला 66 दिवस लागतात. हा 66 दिवसांचा प्रवास 3 टप्प्यातून जातो. सुरुवातीचे 22 दिवस डिस्ट्रॅक्शन, हे दिवस सगळ्यात कठीण असतात. तुमची जुनी सवय मोडताना तुम्हाला प्रचंड त्रास होईल, मन पुन्हा झोपायला लागेल. पण लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त प्रतिकार याच वेळी होतो. मधले 22 दिवस इन्स्टॉलेशन, इथे तुमचा मेंदू नवीन सवय स्वीकारायला लागतो. थोडं सोपं वाटू लागतं, पण आळस अजूनही पिच्छा सोडत नाही. आणि शेवटचे 22 दिवस, इथे ती सवय तुमच्या रक्तात भाग बनते. आता तुम्हाला 5 वाजता उठायला अलार्मची गरज भासणार नाही. तुमचं शरीर स्वतःहून जागे होईल. त्या गोष्टीतील उद्योजक महिलेनी आणि कलाकारांनी या 66 दिवसांचा चॅलेंज स्वीकारला. निकाल काय लागला? त्या महिलेचा बुडणारा व्यवसाय पुन्हा शिखरावर पोहोचला, कारण तिने तिच्या अंतर्गत त्या 4 साम्राज्यांवर काम केलं.
तो कलाकार जगातला एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनला, कारण त्याने या नियमाने आपल्या कलेत मास्टरी मिळवली होती. मित्रांनो, उद्या सकाळी जेव्हा 5चा अलार्म वाजेल तेव्हा तुमच्या समोर 2 रस्ते असतील. एक रस्ता पुन्हा त्या मऊ उशीवर डोकं ठेवून तीच जुनी स्वप्न पाहत राहण्याचा, आणि दुसरा रस्ता म्हणजे डोळे उघडून अंतुरातून बाहेर पडून ती स्वप्न सत्यात उतरण्यासाठी पहिलं पाऊल टाकण्याचा. तुम्ही कोणता रस्ता निवडणार? मला कमेंट मध्ये आय एम इन असे लिहून नक्की सांगा. मला बघायचं आहे की आपल्या पुस्तक तत्व फॅमिली मधील किती मित्रमैत्रिणी उद्यापासून या 5 AM क्लबचे सदस्य व्हायला तयार आहेत. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित दुसऱ्या कोणाला तरी प्रेरणा मिळू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक्स नक्की करा, आणि अशाच नवनवीन जागतिक दर्जाच्या पुस्तकांचा सार आपल्या मराठी भाषेत अगदी सोप्या पद्धतीने ऐकण्यासाठी पुस्तक तत्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण फक्त पुस्तक वाचत नाही, तर ती जगायला आणि स्वतःला घडवायला शिकवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासह आणि एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत वाचत राहा, समृद्ध होत राहा. धन्यवाद.